आम्ही श्री गोपाल कृष्ण आज आपण सर्व चतुर्विध साधनाची भेट या निमित्तानं या शिंगारताटी या गावाला एकत्रित आलो आणि त्या निमित्ताने नसुद्ध चतुर्विध साधनाची दर्शन होणं हेच नाही तर त्यांच्याकडून काहीतरी श्रवण व्हावं, आपल्या अंतःकरणात काहीतरी ब्रह्मविद्येचे 2 शब्द जावे, या माध्यमातून ही धर्मसभा आयोजित केली। या धर्मसभेत उपस्थित असलेले ज्यांच्या हस्ते प्रथमतः ध्वजारोहण झाला। प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ध्वजाच्या माध्यमातून होत असते आणि ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं असे परम आदरणीय पूजनीय स्नेही महंत वालेराज बाबाजी, ज्यांनी आपल्याला सुरुवातीलाच आपलं वक्तव्य सुंदर असं सांगितलं, असे जवळपासच त्यांचा मार्ग आलेला आहे आता असे महेंद्र दादाजी, त्याचप्रमाणे अनंतराज बाबाजी, बुद्धिसागर बाबाजी, जे या भागामध्ये अतिशय परिश्रम करून आपणा सर्वांना एकत्रित करीत असतात। त्याचप्रमाणे ज्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं ते माझे ज्येष्ठ बंधू परम आदरणीय पूजनीय महंत कृष्णाज बाबाजी, त्यांना आपण मराठी बाबा म्हणतो। त्याचप्रमाणे संदीप दादाजी, त्याचप्रमाणे गोपाल दादाजी, उपस्थित संत महंत तपस्विनी वासनिक बंधू भगिनींनो, आज आपण एकत्रित आलो आणि एकत्रित होऊन या चतुर्विध साधनाचा लाभ घेतला। त्यासोबत 56 भोग उपहार महोत्सव हा कार्यक्रम सुद्धा आपण आपल्या नेत्राच्या माध्यमातून आपले नेत्र सुखावतील इतका आनंद आपण त्यातून घेतला। 56 भोग, भोग याचा अर्थ आपण पहिले भाऊ, भोग म्हणजे नेमकं काय? जसं आपण संसारामध्ये अष्टभोग भोगत असतो, भोग म्हणजे एखादी गोष्ट आपण भोगून शिल्लक राहणं, याला भोग म्हणतात। तसं 56 भोग, 56 भोग म्हणजे 56 प्रकारच्या पदार्थाचा भोग आपण परमेश्वराच्या चरणी दृष्टपूत केला, परमेश्वराच्या चरणी अर्पण केला आणि अर्पण केल्यानंतर परमेश्वराने त्याच्यावर कृपादृष्टी टाकली, कृपादृष्टीने तो पदार्थ तुमचा स्वीकार केला। परमेश्वर तृप्त काम आहे, परमेश्वर कधी खात नाही, परमेश्वराला कधी भूक लागत नाही, कधी ताण लागत नाही। असा तृप्त काम असलेला परमेश्वर आपल्या श्रद्धेच्या माध्यमातून या ठिकाणी त्याने तुमची श्रद्धा काय केली,
स्वीकार केली आणि स्वीकार करून त्या पदार्थामध्ये आपली कृपादृष्टी टाकून कृपेच्या माध्यमातून प्रसाद आपल्यापर्यंत दिला, याला भोग असं म्हणतात. मग 56च पदार्थ असावे असं काही नाही. म्हणजे 56पेक्षा अधिकही असू शकतात, कमीही असू शकतात. परंतु 56च का आले? द्वापार युगामध्ये असं बोलल्या जातं, आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तींनी गोकुळामध्ये अवतार कार्य करत असताना प्रत्येक अवताराचा उद्देश एकच असतो. प्रत्येक अवताराला असं वाटतं की या सर्व जीवांना मनुष्य देहाच्या माध्यमातून या ठिकाणी कर्माच्या माध्यमातून जन्माला आलेली आहे. प्रत्येकाने या मनुष्य जन्मामध्ये परमेश्वराचीच भक्ती करायला पाहिजे, एकनिष्ठ परमेश्वराची भक्ती करायला पाहिजे. असा प्रत्येक अवतार, 5 अवतार आहे आपले, 5 अवताराचा हा एकच उद्देश आहे. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण महाराजांचा हाच उद्देश होता की सर्वांनी फक्त परमेश्वराची भक्ती करायला पाहिजे. परंतु परमेश्वराची भक्ती करत असताना काय झालं, एकदा इंद्र म्हणतात, वरुण म्हणतात, जो पाऊस पाळतो, त्याची पूजा करायला ते लोक निघाले, गोकुळातले लोक निघाले. आणि आमचे श्रीकृष्ण चक्रवर्ती गोकुळात वास करत होते. आणि गोकुळात वास करत असताना त्यांना वाटायचं की यांनी नेमकं या इंद्राची किंवा वरुणाची पूजा करायची नाही. कारण आजपर्यंत आमच्या सन्निधानी राहिले, आमच्या जवळ राहिले, आणि आज याच्यानंतर जर त्यांनी आपल्या इंद्राची किंवा वरुणाची पूजा केली तर त्यांना जे परमेश्वर भक्तीचं सुख मिळावं ते भेटणार नाही. मग काय करावं? म्हणून त्यांनी काय केलं, अहो आता काय करायचं आपण की सर्वांनी असं एकत्रित यायचं आणि आपण इंद्राची किंवा वरुणाची पूजा बंद करायची. इंद्राची किंवा वरुणाची पूजा आजपासून बंद. मग कोणाची पूजा करायची? तर म्हणजे गोवर्धन पर्वत आहे मथुरेच्या जवळ, गोवर्धन पर्वत आहे, त्या गोवर्धन पर्वताची पूजा करायची. विचार करायसारखी परिस्थिती आहे. एक देवतेची पूजा बंद करून एका जड पदार्थाची म्हणजे पर्वताची पूजा आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तींनी सांगितली. याची पूजा करायची. याच्या माध्यमातून आपल्याला काय आदर्श दिला हो, समजून घ्यायला पाहिजे. या 56 भोगाच्या माध्यमातून आपल्याला त्याच्यातून कळून येईल की या श्रीकृष्ण चक्रवर्तींनी एकदम असं काय सांगितलं की आज इंद्राची किंवा वरुणाची पूजा करायची नाही, गोवर्धनाची पूजा करायची. आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या शब्दाला खूप किंमत होती. सर्वांनी ठरवलं की आजपासून वरुण राजाची पूजा बंद करायची आणि गोवर्धनाची पूजा, गोवर्धन पर्वताची पूजा करायची. पण ती पूजा आपल्या महानुभाव पंथाच्या सिद्धांतानुसार असा नियम आहे की ज्या ठिकाणी परमेश्वराचा संबंध झाला, तीच पाषाण म्हणा की ती माती म्हणा का ते काष्ट म्हणा का जे असेल ती वस्तू आपण नमस्कार करतो, त्याच्या व्यतिरिक्त करतच नाही. आता या ठिकाणी पर्वत सांगितला आणि या पर्वताला श्रीकृष्ण महाराजांचा काहीही संबंध नाही आणि मग पूजा करता आहेत श्रीकृष्ण चक्रवर्तींनी सांगितलं. पण त्याआधीच श्रीकृष्ण चक्रवर्तींनी संपूर्ण गोवर्धन पर्वताला आपल्या श्रीचरणाच्या माध्यमातून संबंध दिला. आणि आमच्या स्वामींचं सूत्र आहे, एथची या संबंधा गेले ते तुले ओटे गोटे आद करून तुम्हा नमस्कारणे की गा. म्हणजे माझ्या ज्या परमेश्वराच्या अवताराच्या संबंधातून ज्या ठिकाणी चालता श्रीकरे
श्रीपर्शे चरण सेवा झाली किंवा स्वामी ज्या ठिकाणी बसले अशी जी जागा, ती जागेचे विशेष म्हणा, ती जागा म्हणा तुमच्या ठिकाणी तुम्ही पवित्र झाली आणि ती तुम्ही तुमच्या निढळाला लावा, तुमच्या कपाळाला लावा. हा आदर्श आमच्या स्वामींनी सांगितला आहे. त्याआधीच द्वापारयुगात श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्या गोवर्धनाला पूर्णपणे आपल्या चरणस्पर्शाने पवित्र करून टाकलं आणि त्याची पूजा करायला सुरुवात केली. म्हणजे परमेश्वराच्या साधनाची पूजा करायला सुरुवात केली. पर्वताची म्हणता येणार नाही आपल्याला, परमेश्वराच्या साधनाची पूजा करायला सुरुवात केली. आणि परमेश्वराच्या साधनाची पूजा करत असताना नेमकं काय आलं, देवतेला क्रोध आला. देवतेला वाटलं आमचं पूजन आज बंद करतात आणि अशा प्रकारे या पर्वताची पूजा करतात, कारण देवता या परमेश्वराच्या सेविका आहेत. देवतेला परमेश्वराचं अस्तित्व आहे असं मानवा पंथ जाणतो. परंतु देवतेच्या मूर्तीमध्ये जो फडिया पावन झालेला आहे, जो जीव पावन झालेला आहे, तो जीव काही देवता नाही. आणि जीवाच्या माध्यमातून जीवाला अहंकार येतो आणि त्या अहंकाराच्या माध्यमातून त्यांनी ठरवलं की या पूजेमध्ये व्यत्यय आणायचा. आणि व्यत्यय का आणायचा म्हणून पाऊस पाडायला सुरुवात केली. खूप पाऊस पडला. कुठं लपायला जागा नव्हती. तेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्तींनी पर्वत उचलला. पर्वत उचलला. सर्व लोकांनी टेके लावले. 7 दिवस श्रीकृष्ण चक्रवर्ती उपाशी होते. आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती 7 दिवस उपाशी असताना 8व्या दिवशी पाऊस बंद झाल्यानंतर श्रीकृष्ण चक्रवर्ती उपाशी आहे म्हणून 7 जातीच्या लोकांनी 8 पदार्थ श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या ठिकाणी समर्पण केले. 7 किती आले? 56. अशा माध्यमातून हा 56 भोग द्वापारयुगामध्ये चालत आला. म्हणजे द्वापारयुगात श्रीकृष्ण चक्रवर्तींनी स्वीकार केला म्हणून तो चालत आला. परंतु आपली परंपरा कलियुगामध्ये स्वामी चक्रांनी किती लोकांचे उपार स्वीकार केले? एक साधारण जर स्वामी चक्रांचं चरित्र पाहिलं उघडून तर स्वामी चक्रधर भ्रमण करता करता आंध्र प्रदेशामध्ये गेलेले आहे. आंध्र प्रदेशामध्ये गेलेले सकाळच्या प्रहरी काय झालं की पती पत्नी बाहेर झोपलेले होते. पती आपला सकाळी 4 वाजता 4:30 वाजता 5 वाजता उठला, नदीवर पूजा अर्चनाला गेला. आणि पूजा अर्चनाला गेल्या असताना स्वामी चक्रांना त्या पत्नीची कनवळा आला आणि त्या पत्नीच्या पाठीमागे जाऊन झोपले. गावातले लोक ओरडले की हा काय आहे, अशा प्रकारचा परमेश्वर, हा पुरुष परपुरुष त्या स्त्रीच्या मागं झोपलेला आहे. त्याच्यापर्यंत ओरड गेली. पण त्यांनी आपली पूजा पूर्ण यथातथ ठेवू दिली. कारण देवतेचा नियम आहे, पूजेचा खंड जर केला तर प्रत्यवायूचे नरक होतात. म्हणून त्यांनी पूजा आपली व्यवस्थित झाल्यानंतर घरी आला. पासोडी ती जी पांघरलेली होती ती बाजूला केली आणि एकदम त्याला साक्षात्कार झाला की हा माझा सोमनाथू आला, माझा मल्लीनाथू आला. खूप आनंद झाला. आणि त्या लोकांनंतर रे तुम्ही काय उभे राहिले, जा, हा माझा इष्ट आहे, हा माझा परमेश्वर आहे, हा माझा आज घराला आलेला आहे. आणि तेव्हा त्या चरित्राच्या माध्यमातून जर पाहायला गेले तर त्या चरित्राच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की त्याच्या पत्नीला आज्ञा केली की आज तुझ्याकडून जितके पदार्थ बनवता येतील, 56च नाही, 123 बी असतील, 150 बी असतील, आज तुला जितके पदार्थ बनवता येतील तितके पदार्थ बनव आणि माझ्या या परमेश्वराच्या ठिकाणी समर्पित कर. हेही 56 भोग आहे. याला काय म्हणतात? परमेश्वराने तो पदार्थ स्वीकार करणे आणि त्याचं फल तुम्हाला भेटणे, याला 56 भोग म्हणतात. याला उपार म्हणतात. थोडक्यात काय म्हणतात? याला 56 भोग उपार महोत्सव. याच्या माध्यमातून आपली श्रद्धा समर्पित करण्याची एक जागा म्हणजे हे उपहार. हा 56 भोग म्हणजे हा आपली जी जीवनातली श्रद्धा आहे कुठंतरी समर्पित करा. नसुद्धी विशेषाच्याच ठिकाणी समर्पित करतो का? नाही. त्या निमित्ताने आपण काय करतो, खूप मोठा कार्यक्रम करतो आणि वासनिक आणि भिक्षुकांनाही आमंत्रित करतो. त्या
उपाहाराच्या माध्यमातून चेतन पदार्थाच्या ठिकाणी सुद्धा क्रिया घडते. आज इतक्या साधू आपण पाहिल्या गेले या 56 भोगाच्या माध्यमातून, एक निमित्ताच्या माध्यमातून इतक्या साधूंच्या ठिकाणी आपली क्रिया घडली. ज्यांनी याच्यामध्ये सहभागी झाले त्यांनी ज्या कार्यक्रमाला सहभाग दिला, प्रत्येकाला याचं गोमटं लागणार आहे. प्रत्येकाला याचं गोमटं लागणार आहे. आणि हे गोमटं आपल्याला प्राप्त करण्यासाठी तर हे 56 भोग आहे. हे 56 भोग याकरताच आहे. 56 भोग म्हणजे 56 पदार्थ. 56च नाही, आपण जर आजच्या काळात जर पाहायला गेले तर तुम्ही एखाद्या लग्नामध्ये जा, श्रीमंताच्या लग्नामध्ये जा, किती पदार्थ असतात. मोजता मोजता कोणी म्हणतं 125 होतात, कोणी म्हणतात 150 पदार्थ होते, कोणी ते जर एका जीवाकारणे इतके पदार्थ करू शकतात तर आपला हा साधनदाता परमेश्वर आहे. ज्या परमेश्वराची या जगावर सत्ता आहे असा असलेला परमेश्वर, आणि त्या परमेश्वराच्या चरणी आपल्याला भाव समर्पित करायचा आहे, आपली श्रद्धा समर्पित करायची आहे, आपला भाव यथातथ्य समर्पित करायचा आहे. ते 56च काय 150ही पदार्थ असले तर कमीच पडतील. आणि त्या परमेश्वराच्या ठिकाणी माध्यमातून म्हणजे 56 भोग याचं तुम्हाला थोडक्यात मी काय केलं माहिती सांगितली की 56 भोग उपाहार महोत्सव हा आहे. 56 भोग म्हणजे काय, 56 पदार्थ. भोग म्हणजे जी क्रिया ते अर्पण केल्यानंतर ते परमेश्वर स्वीकार करतात आणि स्वीकार करून त्याच्यामध्ये कृपादृष्टीने आपल्याला प्रसाद देतात. परमेश्वराने कधी उपार खाल्ला आतापर्यंत? आपण इतका दररोज परमेश्वराच्या ठिकाणी उपार म्हणजे भोग लावतो. भोग हा हिंदी शब्द आहे. आतापर्यंत कोणाच्या घरी उपार खाल्ला का? परमेश्वर तृप्त काम आहे, परमेश्वराला खाण्याची गरजच नाही, पण उपार तर दाखवतो आपण भोग तर समर्पित करतो. याच्या पाठीमागचा उद्देश आपल्याला शोधावा लागेल. का परंपरा आली अशी? अटन विजन भिक्षा भोजन करणारा नित्यकीचा पुरुष जर पाहिला या भागात, खूप चांगले लोकांनी अटन विजन भिक्षा भोजन करून आपला धर्म सिद्धार्थ नेलेला आहे. असं मोहन भाऊंनी आपल्या प्रवचनातून सांगितलं की सुंदर असे आचरणवंत या भागात केले. तर तेही काय करतात, जेव्हा भिक्षेला जातात, भिक्षेवरून येतात आणि उत्तर दिशेला झोळी दृष्टपूत करतात. तोही भोगच आहे. आपण दररोज स्वयंपाक करतो आणि स्वयंपाक करून एक ताट परमेश्वराच्या विशेषाच्या समोर, परमेश्वराच्या संबंधित पाषाणाच्या समोर तिथं ठेवतो आणि उत्तर देशीच्या परमेश्वराला आपण काय करतो, आमंत्रण करतो की बाबा आमच्याकडून काही राजस्थ असन, तामस्थ असन, या पदार्थामध्ये नाना प्रकारचे दोष असतील. हा पदार्थ तयार करत असताना नाना प्रकारच्या अंतःकरणात विचार असतील. त्या विचाराच्या माध्यमातून आम्हाला त्या पदार्थाचा बाध होऊ नये. त्या पदार्थाच्या माध्यमातून आमचं मन इकडं तिकडं भटकू नये. त्या पदार्थाच्या माध्यमातून आम्हाला अनिती करावी अशी बुद्धी होऊ नये. तुम्हाला माहिती आहे, अन्न हे सर्वात घातक आहे. जितकं चांगलं नाही तितकं घातकही आहे. वाईट माणसाचं अन्न खाल्लं तर वाईट होतं, लक्षात ठेवा. एकदा एका वेळेसच फक्त द्वापार युगामध्ये तुम्ही जर विचार केला तर द्वापार युगामध्ये दुर्वास ऋषी होते, खूप तपस्वी होते. आणि या दुर्वास ऋषीला एकदा दुर्योधनाने आमंत्रण दिलेलं आहे भोजनाचं. त्यांचा उद्देश एकच की आपण यांना अन्न खाऊ घालू आणि यांना एक करू की पांडवाचं सत्वहरण करायचं. आता दुर्वास हे 88 सहस्र ऋषी होते आणि यांना अशा प्रकारचं आमंत्रित करायचं आणि त्यांना खाऊ घालायचं आणि सांगायचं की पांडव वनवासात आहेत. आणि वनवासात असलेले पांडव, त्यांच्याजवळ एक सूर्याने दिलेली ताट आहे. ते फक्त ताट काय करतात, सूर्य उगवल्यापासून तर सूर्यास्त होईपर्यंत ते ताट अन्न जातीला देतं. एकदा रात्र झाली की देत नाही असं दुर्योधनाला माहीत होतं.
आणि दुर्योधनाने विचार केला की या दुर्वास ऋषीला आपण बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही जेवण करा, यथातथ भोजन करा आणि नंतर रात्री पांडवांचं सत्वहरण करण्यासाठी जा. न सुद्धा अन्नाच्या माध्यमातून माणूस किती भरकटला जातो हो. कोणाचं अन्न खावं, कशाच्या माध्यमातून अन्न खावं हेही आपल्याला समजायसाठी तर हे अशा प्रकारचे प्रोग्राम राहतात. आणि नेमके त्या दुर्वास ऋषींनी त्या ठिकाणी गेलेले आहे. दुर्योधनाने खूप मोठा सत्कार केलेला आहे. सत्कार केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना जीव घातलं आणि नसुद्ध अन्न अशा दुर्योधनाचं, ज्याचे कधीच विचार चांगले नाही, ज्याचे हमेशा वाईट विचार, अशा माणसाचं अन्न एकदाच दुर्वास ऋषींनी खाल्लेलं आहे. त्या 88 ऋषींनी एकाच वेळेस खाल्लं तर त्यांची बुद्धी गरगर फिरायला लागली हो. त्यांचे विचार जे चांगले होते ते वाईट होऊन गेले. लक्षात ठेवा, हे अन्नाच्या माध्यमातून आपण अन्न परमेश्वराला अर्पण करतो, भोग परमेश्वराला अर्पण करतो. त्याचा किती मोठा फायदा आहे. हा 56 भोग आपण या परमेश्वराला अर्पण केले, याचा किती मोठा फायदा आहे आपल्याला. या चरित्राच्या माध्यमातून आपल्याला कल्पना येईल की एक दुर्योधनाच्या वाईट विचाराच्या माणसाच्या अन्न या दुर्वास ऋषींनी घातलं, ते यांची बुद्धी फिरल्या गेली. आणि फिरल्यानंतर त्यांनी सांगितलं दुर्योधनाने की आता तुम्ही रात्री जा आणि पांडवाचं सत्वहरण करा. त्यांची ही सत्वस्थता त्या अन्नाच्या माध्यमातून चालली गेली आणि त्यांच्या ठिकाणी त्रिगुणुकता आली, त्यांच्या ठिकाणी तामसता आली, त्यांच्या ठिकाणी राजसता आली आणि सात्विकपणा निघून गेला. आणि त्या दुर्वास ऋषी खरोखर पांडवांचं सत्व हरण करण्यासाठी वनवासामध्ये गेले. हे 56 भोगाच्या माध्यमातून तुम्हाला कथा सांगतो. आणि ते तिथं गेले आणि गेल्यानंतर त्या द्रौपदीला हाक मारली, म्हणे आम्ही खूप भुकेले आहेत, आम्हाला आताच्या आता जेवायला पाहिजे. रात्रीचे 11 वाजले असतील, 11:30 वाजले असतील. काय करावं द्रौपदीला सुधरणा. पण द्रौपदीने एक सांगितलं की तुम्ही जा नदीवर आंघोळ करून या, तोपर्यंत आम्ही काय करतो, स्वयंपाक तयार करून ठेवतो. खूप मोठी संकट आलेलं आहे. आपल्यावर संकट आलं तर आपण देवाला सोडून देतो, पण द्रौपदीवर संकट आलेलं आहे, भक्तावर संकट आलेलं आहे. सतत श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या ठाई वेचलेली द्रौपदी, तिच्यावर संकट आलेलं आहे. आणि घरात जाते, ताट पाहते तर ताटाला खाली आहे, रात्री काही देत नसतं. काय करावं, श्रीकृष्ण चक्रवर्तीचा धावा केला. 56 भोग ज्या श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या ठिकाणी आप समर्पित केले, त्या श्रीकृष्ण चक्रवर्तीचा धावा केला. आणि धावा केला, कर्णपूर्वक धावा केला. कर्णपूर्वक धावा केल्यानंतर श्रीकृष्ण चक्रवर्ती द्रौपदीच्या जवळ धावून आले हो. द्रौपदीच्या जवळ धावून आले, द्रौपदीच्या जवळ बसले आणि द्रौपदीला विचारतात, काय द्रौपदी, काय संकट आलं. काय सांगू नये, तुम्हाला तर सर्व माहीत आहे, सर्व दृष्ट आहेत तुम्ही, तुम्हाला कोणती गोष्ट माहीत नाही या जगातली, सर्व माहीत आहे. असं असं झालेलं आहे, काय करावं. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात, ओ मलाच भूक लागली. एक म्हण आहे, उघड्यापाशी नागवं गेलं, सारी रात हिवानं मेलं. आता त्यांना त्या ऋषींना खाऊ घालायचं आहे आणि याच्यात श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात की आम्हालाच भूक लागली, काय करावं, काय करावं, काय करावं. ती द्रौपदी म्हणती, इतका अंत काय पाहताय आमचा, आमचं सत्वता आधी धरण झालेलं आहे आणि तुम्ही अंत पाहता. नाही, मला खरंच भूक लागली म्हणे. तू पाय घरामध्ये शोध, काहीतरी असेल. म्हणे काहीच नाही, ताट होतं तेही धुवून टाकलेलं आहे, आमच्याजवळ काहीच नाही, तू जाऊन तर पाय. तर ताट पाहिलं तर ताटाला एक भाजीचं पान लागलेलं होतं. ताटाला एक भाजीचं पान लागलेलं होतं आणि भाजीचं पान लागल्यानंतर श्रीकृष्ण चक्रवर्तींनी ते पान काढलं आणि खाल्लं हो. संपूर्ण ब्रह्मांड तृप्तायमान झालं. 88 सहस्र ऋषीस काय, ते नदीमध्ये आंघोळ करतात ना, तिथंच त्यांना ढेकर यायला लागला. 56 भोगाचं हेच तर आहे. परमेश्वराच्या ठिकाणी भोग जेव्हा समर्पित करतो तर आपल्यावर अशी परिस्थिती आल्यावर परमेश्वर हाच परमेश्वर. बाबांनी सांगितलं की दिल्याशिवाय काही घेतल्या जात नाही, आपण परमेश्वराला द्यावंच लागणार आहे.
आपल्याला परमेश्वराला काहीतरी द्यावंच लागणार आहे, तेव्हा मागण्याचा अधिकार आहे. कारण परमेश्वर दयाळू, मयाळू, कनवाळू, कृपाळू आहे हो. म्हणून काय आपण फक्त नाही माझ्याजवळ काही नाही, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. काय देवाला फक्त पत्रही, पानही, पुष्पही अर्पण केलं तर परमेश्वर स्वीकारत करतो. पण कोणाचं हो? भगवद्गीता वाचली आपण, मग कोणाचं स्वीकार करतो? तुमचं नाही. की ज्याचं पानही द्यायची ताकद नाही, ज्याची पुष्पही द्यायची इच्छा नाही, म्हणजे ताकद नाही, ज्याची परिस्थिती खूप गरीब आहे, अशाचं पत्रम पुष्पम फलम तोयम. आपण तर खूप आपल्या कष्टाच्या माध्यमातून प्रपंचासाठी खूप कमवतो आणि त्याच्यातलं जर परमार्थाच्या ठिकाणी जर वेचलंच नाही तर या भोगाचा आपला काही फायदा, या भोगात आपण सहभागी झालोच नाही. या पंचावतारात किंवा 56 भोगात आपण पदार्थाला काही मदतच केली नाही आणि परमेश्वराला खूप मोठं मागितलं. परमेश्वर काय देणार आहे? परमेश्वरही दिल्याशिवाय आपल्याला देत नाही. त्याला काहीतरी अर्पण करावं लागेल. तुम्ही म्हणा आम्ही आमचं अंतकरण तर अर्पणच केलं हो. अंतकरण अर्पण करणं काही सोपं नाही. आमच्या नागदेव आचार्यांचं जर चरित्रामध्ये पाहिलं तर नागदेव आचार्याला स्वामी चक्रधर म्हणतात. काय कमी होतं? नागदेव आचार्य संपूर्ण आमच्या स्वामींच्या सेवेत अहोरात्र वेचला गेलेले व्यक्ती होता की ज्यांनी सर्वस्व स्वामींना देऊन टाकलं होतं. तरी चरित्र उघडून पहा तुम्ही. चरित्र उघडून पाहिल्यानंतर आपल्याला कळेल की नागदेव आचार्याला स्वामी चक्रधर म्हणतात, तुम्हा एक करणी असे गा, तुम्हाला एक कार्य करायचं आहे. तो म्हणे माझ्याजवळ तर काहीच नाही, कसं करू? तेव्हा स्वामींनी सांगितलं, तू उभा ठाकला अशीची पुरे सिद्धी ते येथून नाही. उभा ठाक, तू द्रव्य आण आणि हे कार्य कर. काय गरज होती? तो तर सर्वस्व अंतर्बाह्य स्वामींच्या ठिकाणी वेचला गेला होता. पण तुमच्या जीवनाचं जर चरितत्व करायचं आहे, तुमच्या जीवनाची जर मळीनंतर हटवायची आहे, तर तुम्हालाही परमेश्वराच्या ठिकाणी काहीतरी अर्पण करावं लागेल, तेव्हा मागण्याचा अधिकार होईल. स्वामी चक्रांनी त्यांच्याकडून ती क्रिया करूनच घेतली असं चरित्र सांगतं. म्हणजे आपल्यालाही परमेश्वराचं भक्ती करत असताना परमेश्वराला काहीतरी अर्पण करावं लागेल आणि जेव्हा अर्पण करसान तेव्हाच आपला मागण्याचा अधिकार होईल. या 56 भोगाच्या माध्यमातून हेच एक करण्याचा उद्देश आहे या बाबांचा की तुम्ही काहीतरी परमेश्वराच्या ठिकाणी अर्पण करावं आणि अर्पण केल्यानंतर परमेश्वर तुम्हाला खूप मोठं देईल. पण अर्पण तर करावं लागेल. थोडं केल्यावर आपल्याला खूप मोठं प्राप्त होईल. पण करण्याची भूमिका, करण्याचं हे आपल्याजवळ काय पाहिजे की या परमेश्वराच्या ठिकाणी, परमेश्वराच्या मार्गाच्या ठिकाणी काहीतरी आपली क्रिया प्राशन झाली पाहिजे. आणि नाही प्राशन झाली तर काही फायदा नाही. एक उदाहरण सांगतो, तुमच्याच कर्मराटीचं उदाहरण आहे. एक मनुष्य होता आणि एक मनुष्य तो परिस्थितीने खूप दुर्बल होता म्हणजे गरीब होता. गरीब असल्यामुळे काय झालं की त्याला सकाळी जेवायला मिळालं तर संध्याकाळी जेवायला भेटत नव्हतं. कष्ट करायचा पण कष्टामध्ये त्याला काही पिकत नव्हतं. बाकीच्या लोकांकडे तो पाहायचा तर बाकीचे लोक खूप पैसा कमवायचे. तो विचार करायचा की आपण एवढं कष्ट करूनही आपल्याला पिकत नाही आणि त्या लोकांना कमी कष्टातही खूप मोठं पिकतं. या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तो संशयित होता. त्याला ते प्रश्नाचं उत्तर सापडतच नव्हतं. काय करावं, कोणाला विचारावं, आपण काय केलं असेल असं की आपल्याला कष्टाच्या मागंही काही भेटत नाही. म्हणून तो खूप मोठा विचार करायचा. विचार करता करता कोणी आला की विचारतच राहायचा. एकदा त्या गावाला एक तपस्वी आले आणि तपस्वी आल्यानंतर हा तिथे गेला आणि गेल्यानंतर त्या साधूंना विचारतो की जीवनामध्ये मी खूप कष्ट करतो आणि कष्ट करून मला पोटापुरती भाकरसुद्धा मिळत नाही. आणि काही लोक कष्ट न करता, कष्टच करत नाही, काही करतात तर थोडेफार करतात, त्यांना खूप मोठा पैसा भेटतो.
काय असेल असं? तेव्हा ते तपस्वी हुशार होते, त्यांनी उत्तर दिलं, अरे बाबा, आज तू कष्ट करतोय, पण मागच्या कर्मामध्ये, मागच्या जोडलेल्या कर्मामध्ये तू एकही कर्म चांगलं केलेलं नाही. एकही कर्म तुझ्या याच्यामध्ये चांगलं नाही की पुढेही चांगलं नाही. मग तुला मिळणार काय? तुला कष्टच भोगावं लागतील. आपण काहीतरी जीवनामध्ये मागं चांगलं केलं तर आता फळ चांगलं मिळणार आहे. आपण शेतामध्ये जातो, शेतामध्ये भाजीपाला लावतो, फळ लावतो, त्या भाजीपाल्याची किंवा त्या फळाची आपल्याला निगा राखावं लागते. निगा राखून खूप कष्ट करावं लागतं, तेव्हा वर्षाच्या शेवटी त्याचं फळ मिळतं. का लावून दिलं आणि शेतात गेलेच नाही, फळ मिळेल का? समजतंय ना माझं बोलणं? कारण मी आहे जळगाव जिल्ह्यातला, आपण आहे गुजरातच्या बाउंड्रीवरचे, या नाशिकच्या बाउंड्रीवरचे. माझ्या भाषेमध्ये काही फरक वाटतो का तुम्हाला? नाही ना? नाही, मला काय वाटलं शांत बसले काही बोलत नाही, म्हणजे एखाद्या वेळेस काय होतं की बोलता बोलता तुमची स्थिती बी सुरू होऊन जाते डोळ्याची. तशी तर काही प्रकार नाही ना? नाही ना? तर अशा माध्यमातून त्या तपस्वीने काय केलं की तुझ्या जीवनामध्ये कोणतंच मागचं कर्म चांगलं नाही, त्याच्यामुळे तुला असं भोगावंच लागणार आहे. तेव्हाने मला पुढं चांगलं भेटायला पाहिजे. त्यांनी पाहिलं की तुझं पुढचंही कर्म चांगलं नाही. 100 कर्म पुढचे जोडलेले आहे, तेही तू असे दरिद्री जोडलेले आहे, त्याच्यामध्ये कितीतरी नरकाचे जोडलेले आहे. तुझ्या आयुष्यात पुढेही आणि मागही चांगलं सत्कर्म तू केलेलं नाही. मोठा चिंतेत पडला तो. काय करावं, काय करावं? काहीच सुधरत नव्हता. तेव्हा ते म्हणे, काही करा, मला काहीतरी सांगा. ते म्हणे, इथून जोडलेले 100 कर्म आहे, या 100 कर्मामध्ये तुझं एक असं लिखित आहे, एक असं थोडंसं काही लिहिलेलं आहे की तू 2 भाकरीचं फक्त तुझ्याजवळ कमवू शकतो. किती? 2 भाकरीचं पुण्य, 2च भाकरी तू कमवू शकतो. विचार करायला लागला, काय हरकत नाही. हा 8 दिवसापासून उपाशी होता, याला 8 दिवसापासून भुकेने व्याकुळ होता. काय करावं, काय करावं? 8 नि 10 भाकरीचं, 10 भाकरीचं गोमटं तुझं फक्त शिल्लक आहे. तेव्हा त्यांनी काय केलं, त्यांना म्हटलं की मला त्या 10 भाकरीचं गोमटं याच जन्मात पाहिजे. कदाचित कोणता तरी अवतार असावा, जीव तर काही करू शकत नाही, पण त्याला काहीतरी मार्गदर्शन करावं हा हेतू. आणि त्यांनी काय केलं की नाही वा, तुला जर हे 10 भाकरी आजच देऊन टाकल्या तर तुझं पुढचे 100 कर्म पुरे झिरो होऊन जातील. तुला सुख नावाची वस्तू भेटणारच नाही. नाही म्हणे, काही नाही भेटलं तरी चालत, मला 10 भाकरी ज्या जोडलेल्या आहे पुढच्या, त्या आताच्या आता इथंच पाहिजे. अरे विचार कर म्हणे, कारण तुला 100 कर्म पुढं भोगायचे आहे आणि 100 कर्माचा विचार केला तर ठीक आहे, नाही तर तू नाही, मला भूक लागलेली आहे, मला 10 भाकरी आताच्या आता पाहिजे. त्या पूर्ण 100 कर्माच्या 10 भाकरी त्या ठिकाणी त्याला भेटल्या. मग त्यांनी काय केलं, खूप 2-4 दिवसाचा उपाशी होता, 2 भाकरी तर खाऊनच घेतल्या. किती राहिल्या? 8 भाकरी राहिल्या. आता 8 भाकरी राहिल्या, आताच्या तृप्तायमान झाला. आत्मा तेवढा पुरता काय होतो, तृप्तायमान होतो. परत भूक लागत नाही असं नाही, पण तेवढ्या पुरता काय झाला, तृप्तायमान झाला. आणि तो विचार करायला लागला की आता शांत वाटायला लागलं. नेमकं योगायोगाने त्या ठिकाणी 2 साधू आले. ते म्हणता, आम्हाला भूक लागली. आता याला किती भाकरी मिळाल्या होत्या? 10. आणि त्याच्यातल्या 2 यांनी काय केल्या, खाल्ल्या. किती राहिल्या? 8. 8 मध्ये ते 2 तपस्वी आले, काहीतरी आम्हाला भूक लागली, खायला पाहिजे. याची परीक्षा पाहण्याच्या दृष्टीने आले. यांनी त्या 8 भाकरीतल्या 2 भाकरी त्यांना दिल्या. पहा, कधी जीवाची कलटणी कुठं बदलून जाईल काही सांगता येत नाही. त्या 8 भाकरीतल्या 2 भाकरी त्यांना दिल्या. किती राहिल्या?
6 राहिल्या. असं करता करता दुसरेही 2 आले. असं करता करता 6च्या 6 भाकरी 8च्या 8 भाकरी त्यांनी काय केल्या, दान देऊन टाकल्या. म्हणजे 10 भाकरीचं त्याचं गोमटं होतं, त्याच्यातल्या 2 भाकरी स्वतः खाल्ल्या आणि 8 भाकरी दान देऊन टाकल्या. त्या दानाचं महत्त्व, दानाच्या माध्यमातून त्याला काय झालं, लोक त्याला खूप चांगलं समजायला लागले आणि कोणाला दान द्यायचं असलं की त्याच्याजवळ आणायचे आणि तो लोकाला दान द्यायचा. असं करता 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 जो भिकार चोट होता, ज्याला खायला मिळत नव्हतं, असा माणूसाने बिल्डिंग बांधली. हो, त्या दानाच्या माध्यमातून बिल्डिंग बांधली आणि बिल्डिंग बांधल्यानंतर खूप मोठा हे केला. ते तपस्वी परत त्याच गावात आले. ज्यांनी 10 भाकरी दिल्या होत्या ते तपस्वी त्याच गावात आले. गावात आल्यानंतर पाहिलं, अरे याची तर बिल्डिंग झाली. म्हणजे काय काय तू असं केलं? तर म्हणे असं असं झालं, त्याच्यातल्या 8 भाकरी मी दान केल्या आणि 8 भाकरीच्या माध्यमातून मला जीवनामध्ये काहीतरी गोमटं मिळावं या हेतूने या बिल्डिंगही झाली, दृष्टपणही मिळालं आणि अदृष्टही मिळालं. दानाचं महत्त्व आहे. ह्या भोगाच्या माध्यमातून दान आपण शिकायला पाहिजे. आपण दान दिलंच नाही तर आपल्याला परमेश्वराला मागण्याचा अधिकार अजिबात राहणार नाही. म्हणून भोग हा महत्त्वाचा आहे आणि या भोगाच्या माध्यमातून आपण परमेश्वराच्या ठिकाणी अर्पण करू शकतो, उपार दाखवू शकतो. परमेश्वर खात नाही म्हणून असं समजायचं नाही, परंतु त्या परमेश्वराच्या माध्यमातून विशेषाला तर आपण दाखवतो, त्याचा फायदा आपल्याला आहे. पण त्या माध्यमातून आपल्याला मिळणारं उत्पन्न, जसं त्याचं 10 भाकरीचं होतं, त्याच्यातल्या 2 भाकरी त्यांनी स्वतःसाठी खाल्ल्या, 8 भाकरी समर्पित केल्या, तसं आपण पान आणि फूल असं जर वर्षाच्या अखेरीस आपलं जितकं उत्पन्न असेल, आपलं वर्षाचं जितकं उत्पन्न असेल, त्याच्यापैकी 10%, फक्त किती, 10%. म्हणजे आपल्याला जर वर्षाला 100 रुपये मिळाले तर परमेश्वराच्या मार्गाच्या ठिकाणी किती टक्के वापरायचे? 10. म्हणजे 100च भेटतात असं नाही तुम्हाला. त्या हिशोबाने तुम्ही करा. 10% परमेश्वराच्या ठिकाणी काढून ठेवा, त्या परमार्गाच्या ठिकाणी काढून ठेवा. त्या परमार्गाच्या ठिकाणी आता तर भोग म्हणायपेक्षा प्रत्यक्ष त्यांच्या समर्पित करा. पंक्तीच्या माध्यमातून भोगही होईल, मार्गाचं भजनही होईल. असं जर केलं तर त्या वासनिकासारखी, या वासनिकासारखी आपली गत झाल्याशिवाय राहणार. आणि ही गत होण्यासाठी, ही गत आपली व्यवस्थित होण्यासाठी हाच तर 56 भोगाचा कार्यक्रम आहे. 56 भोग तुम्ही अर्पण करू शकत नाही, एकटा करू शकत नाही, काहीची परिस्थिती नसते. म्हणून त्यांनी काय केलं बाबांनी, की एकटा देणाराही असला, खूप चांगले विचार वाटले मला, एकटा देणाराही असला तू एकटा देऊ नको, सर्व मिळून काय कर, एकत्र करा आणि अर्पण करा. हा जो हेतू आहे हा कोणासाठी आहे? तुमच्यासाठी आहे. म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष दान करू शकत नाही, इतकं दान होऊ शकत नाही, तर सर्व एकत्र करा. जसं श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या पर्वताला बाकीच्यांनी काठ्या लावल्या, त्या काठ्याचा काही फायदा नव्हता, पण त्यांना वाटायचं की जसं का आम्हीच वजन उचलतो आहे. त्या माध्यमातून का होईना तुम्ही परमेश्वराच्या ठिकाणी काय करा, परमेश्वर मार्गाच्या ठिकाणी काय करा, अर्पण करा. हे 56 भोग, ह्या 56 भोगाच्या माध्यमातून तुम्हाला हेच एक शिकायचं आहे की अन्नदान महत्त्वाचं आहे. अन्नदान हे उत्तम सांगितलेलं आहे स्वामींनी. आणि अन्नदानच उत्तम आहे असं नाही, ज्याला जे लागे, ज्या समयी जे उचित ते करावे, अशा आमच्या भाष्यकारांनी सांगितलं आहे. ज्याला ज्या वेळेत ज्या गोष्टीला जो अडलेला आहे, जी गोष्ट ज्याला अडलेली आहे, आता एखादा हिवाळ्याचे दिवस आहे आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये एखादा तपस्वी अटन विजन करणार आहे, त्याला थंडी वाजते आहे आणि तुम्ही त्याला म्हटलं नाही आमच्या देवानी काय सांगितलं, अन्नदान उत्तम, नाही तेव्हा अन्नदाननी उत्तम राहणार, तेव्हा त्याला ते पांघरायसाठी जे देसान ना ते अतिशय उत्तम. म्हणजे ज्या वेळेत जे करायचं त्यावेळेस ते करणं हे योग्य आहे आणि तेच दान उत्तम आहे. आणि हे दान अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान होतं आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून आपण ते करू शकतो. पण आपण जरी कधी ऐकलंच नाही, कधी हे केलंच नाही, तर आपल्याला या धर्माचं मर्मच कळणार नाही. आणि मर्मच जर कळालं नाही तर आपण या धर्मामध्ये राहून कान फुकले उपदेश घेतला, कोणाचा अमक्या बाबाचा आहे, ढमक्या बाबाचा, आमच्या कैवल्यवासी नागराज बाबा
बाबांनी जे काम केलेलं आहे ते या भागामध्ये खूप उल्लेखनीय आहे की हातावर भाकर मागायचे आणि तुम्हाला एका झाडाखाली बसून धर्म सांगायचे. याच्या पलीकडे काय पाहिजे हो? अनेक याच्या पलीकडे काय पाहिजे? असे चांगले चांगले अधिकरणं आपल्या या भागात येऊन गेले आणि या बाबांमुळं माझाही योग आला. या बाबांमुळं माझाही या ठिकाणी योग आला की आपल्याला 2 शब्द काहीतरी हितगुज करण्यासाठी आला. नाहीतर मी इथून 400-450 किलोमीटर लांब राहतो, नाशिकपर्यंत बराच वेळा येतो, पण इकडं काही येण्याचा योग येत नाही. पण आल्यानंतर मलाही आनंद वाटला. आमच्याकडं इतकी शिस्तबद्धता नाही, बरोबर लाईनच. आम्ही किती वेळा सांगावं परंतु त्यांच्यामध्ये फरक पडत नाही. पण इथला आदर्श आम्ही हा नक्कीच घेऊन जाणार. इथला आदर्श आम्ही हा नक्कीच घेऊन जाणार की सुंदर अशी लाईन, देवपूजा, विडा ठेवत असताना प्रत्येकाने हात लावला आणि एका विड्याच्या माध्यमातून सर्वांनी सर्वाच्या जो विडा ठेवतो त्या विड्याला सर्वांचा हात लागतो. हात लावायचा उद्देश काय हा बी शोधावं लागत. हात का लावायचा? हो, आपण अद्धम आहे, आपण कोणत्याही कर्माने विवशलेलो आहे, आपलं परमेश्वर स्वीकार करणार नाही. म्हणून सर्वाला काय करायचं? विनंती करायची की तुम्ही परमेश्वराला सांगा. हे 56 भोग आपण या ठिकाणी आणले आणि विशेषाच्या समोर ठेवले, परंतु 11 साधू लोकांना त्या ठिकाणी स्मरणाला बसवलं. का तुम्हाला दाखवता येत नव्हता? तुम्हाला दाखवता येत नव्हता का? यांनाच का बसवलं? ओ, तुमची श्रद्धा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. तुमची श्रद्धा पोहोचण्यासाठी हे एक अशा प्रकारचे परमेश्वराचे आराध्य आहे की परमेश्वराची आराधना करतील की या अशा प्रकारचे संसारात असलेल्या कष्टाने केलेला पैसा एकत्रित केलेला आहे आणि त्या माध्यमातून हे परमेश्वराच्या चरणी भाव समर्पित करताय. तो भाव परमेश्वरा तुम्ही यांच्या स्वीकारावा अशी तुमच्यातर्फे हे विनंती करतात. तुमच्यातर्फे हे विनंती करतात. म्हणून हे महत्त्वाचं आहे की त्यांनी स्मरण करून परमेश्वराला अर्पण केले. आपल्याला हे आपण काय कशात लागतो? आपण सर्व प्रपंचात आहे. आपली श्रद्धाहीन माणसं आहे. आपल्याला आपल्या प्रपंचाशिवाय काही कळतच नाही. प्रपंचाच्या बाहेर गेलो की आपल्याला काहीतरी वेगळं करतं, पण आपण प्रपंचात अटकून बसलो तर कळणारच नाही. प्रपंचाच्या मर्मामध्येच जर आपण बुडालो तर प्रपंच आपल्याला प्रपंचच राहील आणि तो एका दिवशी प्रपंच नरकाला नेईल. पण त्या प्रपंचातलं वर्म कसं आहे, या मर्मातून आपल्याला बाहेर कसं निघता येईल, ह्या अष्टभोगा आपल्या 56 भोगाच्या माध्यमातून आपल्याला शिकायचं आहे. या ज्ञान याच्यातून शिकायचं आहे. एक कथा सांगणार आहे तुम्हाला की एका गावात एका मुलीचं लग्न झालं आणि मुलीचं लग्न झालं, सासरी गेली. योगायोगाने ज्या वर्षी लग्न झालं मुलीचं तो वर्ष मध्ये 12 महिन्यापैकी 13वा महिना येतो ना आपल्याकडं? येतो का नाही इकडं? काय म्हणतात त्याला? अधिक मास, पुरुषोत्तम मास आहे ना, अशा प्रकारचं म्हटलं जातं. अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास. ते अधिक आणि पुरुषोत्तम मासाची कथा लोक ऐकतात, पण त्याच्यामध्ये असं काहीतरी पूर्वजांनी कोणी लिहिलेलं आहे तुमच्या एखाद्या यांनी माहीत नाही, पण त्याच्यामध्ये असं लिहून ठेवलेलं आहे की त्या अधिक महिन्यामध्ये साधू लोकांना दान द्या का नका देऊ, पण जावयाला दान देणं अत्यंत महत्त्वाचं राहतं. इकडं आहे का नाही माहीत नाही. इकडं नाही का? इकडं नाही का? तर अशी एक महाराष्ट्रात प्रथा आहे की जावयाच्या ठिकाणी अर्पण करायचं. काहीतरी भांडं घ्यायचं, त्याला जे पाहिजे तशा प्रकारची वस्तू घ्यायची आणि त्याला दान केलं की अधिक मासाचं काय लागतं? पुण्य लागतं. इथं महाराष्ट्रीयनही माणसं आहेत, त्याच्यामुळे सांगणं गरजेचं आहे. त्यामुळं सांगणं गरजेचं आहे. ते काय आहे, त्यांना असं वाटायला लागलं की दान अशा जावयाच्या ठिकाणी द्यायला पाहिजे. म्हणून त्या मुलीला नवीन लग्न झालं होतं, तिला माहेरून निरोप आला की तुम्ही दोघंचे दोघं काय करा, या अधिक मासाच्या निमित्ताने आमच्या गावाला या. आता जावई लग्न झालं, नवीन येणार म्हणून पाटलाचा जावई
पाटील गावातला मुख्य, मग सर्व अर्ध्या गावाला तर सांगून टाकलं की माझी मुलगी येणार आहे, माझा जावई येणार आहे, सर्वाला आनंद. मग पार्टी द्यायची. आता यांना दान द्यायचं आहे ना, पण दान एकट्यात दिलं तर त्याची किंमत नसते, त्याला काय करावं लागतं, 4 चौघात द्यावं लागतं. म्हणून अर्ध्या गावाला जेवायला सांगितलं सासूबाईंनी आणि सासरेबुवांनी, अर्ध्या गावाला जेवायला सांगितलं. आता ते संध्याकाळच्या वेळेस आले, रात्रीचं जेवण वगैरे झालं. अशी पडवी होती, पडवीमध्ये जावई बुवाची खाट टाकली, बसले. ते तिकडं जसं स्वयंपाकघर, तशा माध्यमातून त्यांचं स्वयंपाकघर होतं. मग आता जावायला काय आवडतं, आधीच मुलीला विचारून घेतलं होतं की जावायला बासुंदी आवडते. काय आवडते, बासुंदी आवडते. मग खूप मोठं दूध आणून ठेवलं, कारण गावाला बी खाऊ घालायची अर्ध्या गावाला. बासुंदी कढईमध्ये टाकलेली आहे, खालून जाळ लावत आहे, बासुंदी हलवत आहे. आणि जावाई बुवा सासूबाईकडे पाहत आहे की सासूबाई काय करते नेमकी. सासूबाई जाळ लावायची, ते हलवायची. काय करता, हलवता तो धूर, ओले लाकडं असल्यामुळे धूर झाला आणि धूर घशामध्ये गेला आणि तिला सर्दी आधीच होती, त्याच्यामध्ये ते जास्त झाली. आता तिने बराच वेळपर्यंत तो वर वळण्याचा प्रयत्न केला, पण किती वेळ वळण, ओहरलोट गाडी झाली की ती खाली होतेच. काय करावं काही सुधरत नाही. खूप पण शेवटी काय झालं की तिच्या नाकातून $1 त्या दुधामध्ये, फक्त हे जावयानी पाहिलं. फक्त कोणी पाहिलं, हे जावयानी पाहिलं, बाकी दुसरं कोणीच पाहिलं नाही, फक्त जावयानी पाहिलं. आता जावयानी पाहिल्यानंतर जावई बासुंदी खाणार का, कोणासाठी बनवली. आता दुसऱ्या दिवशी पंक्ती बसल्या. त्या सासूबाईला वाटलं जावायचं काही लक्षच नाही, परत पुसून मोकळी झालती. पण आता दुसऱ्या दिवशी पंक्ती बसल्या. तुमच्यासारखे लोक सांगले, तुम्हाला काय माहिती आहे बासुंदीत काय पडलं, तुम्ही बसले मस्त वाट्यावर वरपताय, पण ज्याच्यासाठी केली तो काही वाटी घेना. आता काय करावं. सासूबाईला वाटलं की जावई रुसले एका 5 ग्रॅममध्ये काही भागत नाही आहे. मग म्हणे, अरे 1 तोळ्याची अंगठी देते तुम्हाला, पण तुम्ही बासुंदी खा. काही मानले नाही, खायला नाही म्हणे. तिला वाटलं 1 तोळ्यात बी नाही, 5 तोळ्यापर्यंत चालली गेली. 5 तोळे सोने देते, पण तुमच्यासाठी केलेली बासुंदी तुम्ही खा. म्हणे मी बासुंदी खाणार. आता किती मोठा हे आलं हो. बाकी तर बाहेर काय करताय, खाऊच राहिले वाट्यावर. त्यांना काही माहीतच नाही. शेवटी जावायला त्यांनी विनंती केली की तुम्ही बासुंदी का खात नाही. काय करू म्हणे, रात्री तुम्ही बासुंदी करता तुमच्या नाकातून $1 त्याच्यामध्ये पडला. त्या बासुंदीचं मर्म मी जाणितलं आणि बासुंदीचं मर्म मला कळालं, म्हणून मी बासुंदी खाणार नाही. बाहेरच्या लोकांना बासुंदीचं मर्म कळालंच नाही. तसं प्रपंचातल्या लोकांना प्रपंचाचं मर्म कळालं नाही की ते दुःखात तशाच प्रकारे होरपळून राहतील. आणि ज्याला प्रपंचाचं मर्म कळालं की प्रपंच हा नाशिवान आहे, प्रपंच हा अनित्य आहे, प्रपंच हा कधीतरी एका दिवशी सोडून जावं लागणार आहे, अशा माध्यमातून जर तुम्ही विचार केला तर तुम्ही सुद्धा त्या जावयासारखं होणार की तुम्हाला त्या प्रपंचातलं मर्म कळालं, म्हणून तुम्ही प्रपंचापासून अलिप्त झाले. बाबांनो, मर्म जाणून घेण्याचं आहे. आणि हे मर्म जाणण्यासाठी तर हे अशा प्रकारच्या सभा, अशा प्रकारचं ज्ञान आपले घेत असतात, सांगत असतात, आपण ग्रहण करत असतात. आमच्या गायकवाड भाऊंनी बऱ्याच काही उदाहरण दिले आणि उदाहरण देता त्यांनी एक सांगितलं की मी त्या मंदिरात गेले का ते गेलो म्हणे, आणि त्या मंदिरात नाथ नागाईसाचं पात्र आहे म्हणे. आजही खूप आश्चर्य वाटलं मला. चांगली गोष्ट आहे की नाथ नागाईसाचं पात्र, जिथं परमेश्वराचा संबंध होता अशा प्रकारचं पात्र तिथं आहे. लहान पायथ्याला आहे का, वर नाही का, पण तुम्ही पाहिलं काय, तुम्ही गेलो नाही का, त्याला शेंदूर लावलेलं त्याच्यावर. अच्छा बंधन आहे तर कदाचित
इतिहास तुमचा भाग साक्षी देतो, इतका साक्षी देतो की पूर्वज नाही हो, पूर्वज नाही, पण गुजरात राज्याचं एक विशेषता आहे. गुजरात राज्य इतकं भाग्यवान आहे. गुजरात राज्यामध्ये दान देण्याची हे अशी आहे की गुजरात राज्याने स्वामी चक्रधर आम्हा महाराष्ट्रांना दान देऊन टाकलं. काहीच विचार केला नाही, झटक्यात दान देऊन टाकला. कारण गुजरातमध्ये आमच्या स्वामींनी अवतार धारण केला आणि कर्मभूमी कुठं मानली? महाराष्ट्राला. परंतु आमच्या महाराष्ट्राला सांभाळता आला नाही. आमच्या महाराष्ट्राला ते तुमचं दान दिलेलं आमच्या महाराष्ट्र तोलू शकला नाही, म्हणून ते उत्तर दिशेला काय केले? निघून गेले. काय पाहिजे आणि गुजरात राज्यामधून आम्हाला काय अपेक्षा पाहिजे? काही अपेक्षा नाही. ही मोठी अपेक्षा परमेश्वर या गुजरात राज्य त्याग करून आमच्या महाराष्ट्रात आले. आणि असे नाही आले तर गावोगावी प्रत्येक घरामध्ये वाड्यामध्ये फिरले आणि प्रत्येकाला भांडारेकारासारखे, नागदेवाच्यासारखे, माईम भट्टासारखे. इथे 56 भोग म्हणतात. आमचा माईम भट्ट दररोज किती भाज्या खायचा? 60 भाज्या खायचा. 60 भाज्या खायचा. आपण 56 पदार्थ अर्पण केले तर तो जेवणामध्ये किती खायचा? पण योग पहा, तो परमेश्वराच्या ठिकाणी अनुसरला तर त्याला भिक्षेला बी किती भाज्या आल्या? आठवतं चरित्र? 60 झाल्या. तो जेव्हा अनुसरला ना, अनुसरल्यानंतर भिक्षेला गेला, जोडी आपल्या धोत्राची केली, ते मळका वास होता, त्याच्यामध्ये भाज्या किती आल्या? मात्र 60 झाल्या. म्हणजे परमेश्वर काय तृप्त नाही हो, परमेश्वर सर्व तृप्त आहे. परमेश्वराच्या ठिकाणी तुम्ही अर्पण करा. परमेश्वर आला 56 भोग तुम्ही जर अर्पण केले तर तुम्हाला 125 भोग तुम्हाला तो देईल. पण दान देण्याची भाव श्रद्धा आपल्या पुळमध्ये काय असावी? एकनिष्ठ असावी. असा असलेला हा गुजरात प्रांत आणि त्या महाराष्ट्रामध्ये येऊन आमच्या स्वामींनी कर्मभूमी बनून अनेक जीवांचा उद्धार केला. अनेक जीवांचा उद्धार करून आज उत्तर दिशेला निघून गेले. खरोखर हे गुजरात, आणि या गुजरातमध्ये बाबांनी आज काय केलेलं आहे? सत्संग घेतलेला आहे. 56 भोगाचा उपहार घेतलेला आहे. तारीख किती आज? 4. महिना कोणता आहे? पहिला. 4/1/2/2/2 बरोबर आहे? 2022. आता विचार करा, त्यांनी 4च का तारीख निवडली? मी विचार करतो आहे की 4च का तारीख निवडा? यांनी 4च का तारीख निवडावं? तर त्यांनी 4 तारीख याच्याकरता निवडली. चतुर्विश साधनं 4च आहे. स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि वासनिक, हे 4च साधनं आहे. कुठं? परमेश्वराकडे, एकाकडे जाण्यासाठी. महिना कोणता आहे? पहिला. आणि आपल्याला प्राप्ती कोणाची पाहिजे आहे? चैतन्यापर परमेश्वर. एक किती आहे ते? एकच आहे. म्हणजे या 4 साधनाच्या माध्यमातून आपल्याला एका परमेश्वराची प्राप्त करायची आहे. परंतु 2-2-2 किती आले? 6. तर या एकाची प्राप्ती करण्यासाठी, या साधनावर विश्वास ठेवण्यासाठी, साधनाची भक्ती करण्यासाठी आपल्याला जे राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर या षडरिपूचा काय करावं लागेल? त्याग करावं लागेल. म्हणून यांनी ही तारीख निवडली 4/1/2022 अशी निवडण्याचं. झिरोमध्ये येऊन गेला. झिरो काय काम करतो की आपल्या अस्थिपरीमध्ये सांगितलं आहे सर्व शून्य व्हा. सर्व काय व्हा? शून्य व्हा. आणि शून्य होण्यासाठी मध्ये 0 आहे. एकाची जर प्राप्ती करायची असली तर या 6 रिपूचा त्याग करून शून्यत्व प्राप्त होईल. आणि शून्यत्व प्राप्त करून या चतुर्विश साधनाची आपल्याकडून सेवा घडेल, तेव्हा एकाची प्राप्ती होईल. म्हणून अशा माध्यमातून हा 4/1/2022 अशी तारीख आलेली आहे. गावाचं नाव आहे शिंगारताठी. खूप विचार केला. गावाचं नाव शिंगारताठी. काय अडचण नाही ना? नाही तर 10:30 वाजले म्हणून म्हटलं. शिंगारताठी. शिंगारताठी असं या गावाचं नाव आहे. श्रृंगार म्हणजे शृंगार, ताटी
ताटी कशाला म्हणतात? ताटी म्हणजे जाळी. आमच्याकडे अशी ताटी राहतात, त्याला अशी जाळी जाळी छिद्र छिद्र राहतात. म्हणजे सांगायचे तात्पर्य शृंगाररूपी जाळ्यामध्ये अटकण्यात. आता कोणता शृंगार? स्त्रिया करतात तो शृंगार नाही, स्त्रिया करतात तो शृंगार नाही. तर शृंगार म्हणजे इथं भक्तीचा शृंगार. इथं काय आहे? ज्ञान सुख श्रेय शृंगार आमच्या स्वामींनी सांगितलं आहे, तो शृंगार. ते शृंगार अशा प्रकारचं त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? ओतून जायचं आहे. म्हणून गावाचं नाव सुंदर आहे, शृंगार ताटी. आणि या ठिकाणी हा 56 भोगाचा माध्यमातून असलेला ह्या 4 तारखेला असलेला प्रोग्राम, हा प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे. कारण संपूर्ण चरित्रामध्ये जर पाहायला गेलं तर जोपर्यंत आपण काही अर्पण करत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच भेटणार नाही. आणि आपली श्रद्धा असली तर परमेश्वर कितीही खाल्लेला असला तरी त्याच्यासाठी तो हेच आहे. एक आबाईसाचं चरित्र सांगतो तुम्हाला. आबाईसा ही नागदेव आचार्यांची आई होती. आणि नागदेव आचार्यांच्या आई स्वामींच्या संबंधाने तिचं अंतःकरण द्रवून जायचं आणि ती स्वामींच्या ठिकाणी क्रिया करण्याचा प्रयत्न करायची. एकदा काय झालं, आदल्या दिवशी आली, स्वामींना जेवण्याचा दंडोत घातला, घरी गेली. घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी उपहार करून आणला स्वामींसाठी. असा 56 भोगाचा म्हणण्यापेक्षा उपहार भोग करून आणला, स्वामींना अर्पण करण्यासाठी आणला. तर रस्त्याने येते आहे, पुऱ्या वगैरे खीर केलेली आहे, हे रस्त्याने येते आहे. पण ही रस्त्याने स्वामींकडे येते आहे आणि तिकडून विष्णू भट्ट नावाचे भट्ट स्वामींकडून वापस जात आहे. त्या दोघांची भेट रस्त्यामध्ये झाली. आता दोघांची भेट रस्त्यामध्ये झाल्यानंतर त्यांनी सहज विचारलं, कुठे गेलते तुम्ही? नाही म्हणे, स्वामींच्या ठिकाणी उपहार होता, स्वामींच्या ठिकाणी उपहार करून आता मी वापस चाललो आहे. आता विचार करा, आधी दंडोत कोणाचा घेतलेला होता? आबाईसाचा. आणि आधी कोणाचं खाल्लं? विष्णू भट्टांचं. आता काय करावं म्हणून ते रस्त्याने जाते आहे, हे रस्त्याने येत आहे. अशा झाल्यानंतर त्यांच्या गप्पा गोष्टी झाल्यानंतर तिच्या अंतःकरणामध्ये दुःख वाटलं. आता परमेश्वर खातीन काय? त्यांनी तर दुसऱ्याचं खाऊन घेतलं. आपण म्हणतो अनेक प्रकारचे उपहार आपण परमेश्वराला दाखवून टाकले, आपला शेवटी नंबर लागला. आता परमेश्वराचं पोट किती मोठं आहे, परमेश्वर बी किती खातीन असं आपल्याला वाटायला लागेल. जसं आबाईसाला वाटायला लागलं, जसं आबाईसाला वाटायला लागलं तसं आपल्यालाही वाटायला लागेल. म्हणून आबाईसा अंतःकरणात खूप दुःखी झाली, अतिशय दुःखी झाली, अतिशय दुःखी झाली. दुःखामध्ये तिला काय करावं काही सुचत नव्हतं. त्या दुःखभरी पावलाने मोजत मोजत स्वामींच्या जवळ आली. स्वामी बसलेले आहे, स्वामी आबाईसाची वाट पाहत आहे. इकडे विष्णू भट्टाचा उपहार खाऊन घेतला, तिकडं आबाईसाची वाट पाहत आहे. आबाई आबाई इतका उशीर तू? अरे मला खूप भूक लागली म्हणे. आबाईला काय म्हणतात? मला खूप भूक लागली. स्वामी चक्र म्हणतात मला भूक लागली खूप, मला जेवायला वाढ. तेव्हा तिला वाटलं की स्वामी आपली गंमत करताय. काय म्हणे, मला काही तुम्हाला त्रास? आता तर तुम्ही जेवण केलं विष्णू भट्टाचं. नाही नाही म्हणे, तू भूक लागली मला वाढ. नाही नाही म्हणे, तुम्हाला त्रास होईल, डबल जेवण दिलं तर तुम्हाला त्रास होईल. अशा प्रकारची आबाईसा हे करते. तेव्हा स्वामी म्हणतात, बाई अरे मला भूक लागली, हे नाही देत तर आपला पाणी वाहत आहे का? आण, मला भूक लागलेली आहे. तेव्हा बाईसा म्हणते, अरे स्वामी मागतात तर दे ना. नाही ना म्हणे, स्वामी देऊन नाही. अरे स्वामी मागताय तर दे. मग एक पुरी खाल्ली, परत स्वामींनी आग्रह केला, मला भूक लागली, दुसरी खाल्ली. जेवण झाल्यावर स्वामींनी 4 पुऱ्या खाल्लेल्या आहे. काय हो, भाव असल्यावर काय आता परमेश्वर काय खरंच खाल्ली का? पण परमेश्वरांनी त्याचा भाव स्वीकार केला. कारण संबंध हा जो भजनाचा संबंध हा फक्त मायापुराची आहे. परमेश्वराने जे देह धारण केलेलं आहे त्याच्याशी आहे. परमेश्वर कधीही भूक लागत नाही, तहान लागत नाही. पण तुमचा भाव परमेश्वर जाणतात आणि परमेश्वर जाणल्यानंतर परमेश्वराला भूक लागते की आणा मला भूक लागली. अशा बऱ्याच ठिकाणी चरित्रात तुम्हाला आठवतं हे
उपार भोग दाखवता काय तर परमेश्वर या ठिकाणी प्रत्यक्ष आले. आता दत्तात्रय प्रभूचा महिना संपून गेला. आपल्याकडं कार्यक्रम संध्याकाळी होतो. बाबांनी सांगितलं मला की इकडं रात्री होतो. खूप आश्चर्य वाटलं ना. आश्चर्य वाटल्यापेक्षा इथं आल्यानंतर इतका आनंद आला की एवढ्या रात्री लोक येतात. आमच्याकडं तर 9 वाजले की सर्व दरवाजे बंद करून मध्ये झोपून राहतात. एकही येणार नाही. कधी तुम्ही 5,000 रुपयाचं बक्षीस ठेवलं की आमच्या इथं प्रवचन आहे तुम्ही या, रात्री तर येणारच नाही. आणि तुमच्यासारखे भाविक, तेही गावातल्या गावात मंदिर आहे आमच्याकडं. तुमचं तर हे एक मंदिर आणि कितीतरी गावाच्या माध्यमातून तुम्ही एकत्रित आलेले आहे. म्हणजे खरोखर तुमची श्रद्धा आहे, खरोखर तुमचं परमेश्वराबद्दल जिव्हाळा आहे की तुम्ही इतक्या लांबून इतक्या रात्री. आमच्याकडं 11:15 वाजले म्हणजे अर्धी रात्र झाली. अर्धी रात्र झाली. मी सुद्धा 8:30-9 वाजता झोपणारा माणूस, पण तुमच्या संबंधाने माझं बी असं झालं की माझी झोप उडून गेली. मला बी आदर्श मिळाला की या भक्तीमध्ये न्हाण्याचा योग आमच्या बाबांनी आणून दिला. खूप सुंदर असं वाटायला लागलं आणि हा आदर्श आमच्या अंतःकरणात राहील. परमेश्वर तुमची श्रद्धा नक्कीच स्वीकार करतील. इतकी आबाईसासारखी स्वीकार करतील, माईम भट्टासारखी स्वीकार करतील. अनेक लोकांचे उपार भोग याच्यातून स्वीकार केलेले 56 भोग. भोग म्हणजे परमेश्वराने स्वीकार करून उरलेला प्रसाद, त्याला भोग म्हणतात, लक्षात ठेवायचा. 56 म्हणजे 56 प्रकारचे पदार्थ परमेश्वराने स्वीकारले आणि त्याच्यामध्ये राहिलेला जो प्रसाद आहे तो प्रसाद आपण स्वीकारतो. याला 56 भोग उपहार महोत्सव होता. हा द्वापारयुगापासून आतापर्यंत चालत आला, पुढेही चालत राहणार. या गुजरातमध्ये 5 अवताराचं वास्तव्य आहे. सांगायचं तात्पर्य, श्रीकृष्ण अवतारांनी बी संपूर्ण द्वारका कुठं रचली? द्वारकेला, आहे का नाही? दुसरा अवतार दत्तात्रय महाराज फक्त इकडं आलेले नाही, परंतु चक्रपाणी अवतार इथं आले. गोविंद प्रभू बाबा इकडं आले. आमचे स्वामी चक्रधर तर इकडचेच होते, इकडून तिकडं गेले. म्हणजे अशा माध्यमातून पंचकृष्ण जे आहेत, पंचकृष्ण म्हणजे कृष्ण म्हणजे ज्ञानाच्या वाचक धातू आहे. या ज्ञानाच्या वाचक जो धातू आहे, प्रत्येक अवताराच्या ठिकाणी ज्ञान आहे आणि ते जीव उद्धरण्याचं आहे. आपल्या ठिकाणी ज्ञान आहे, व्यवसायाचं आहे. आपलं व्यवसायाचं ज्ञान एका दिवशी नित्य नरकाला नेईल, पण परमेश्वराचं ज्ञान या सप्ताहाच्या माध्यमातून जर तुम्ही श्रवण केलं तर तुम्हाला नक्कीच हे चतुर्विध कर्मफळ आहे, स्वर्ग नरक कर्मभूमी मोक्ष, या ज्या दगदगी आहे याच्यातून निश्चितपणे मुक्त करेल. आपली श्रद्धा परमेश्वर शेवटपर्यंत स्वीकार करो आणि परमेश्वर तुम्हाला त्यांच्या चरणाजवळ जागा देव, एवढी खूप खूप अपेक्षा व्यक्त करतो. परमेश्वराच्या चरणी कृष्णाज बाबांनी मला या ठिकाणी बोलून जो अध्यक्षपणाचा मान दिला, मी त्या लायकीचा नाही, परंतु तरीही दिला, तरीही त्यांचं शतशः आभार मानतो. सर्वांच्या समोर मला हा मान दिला म्हणून या गुरुजनांचं सुद्धा आभार मानतो आणि माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. धन्यवाद.